नमस्कार मित्रांनो, टेस्टवायझरमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे. फर्स्ट इयर इंजिनिअरिंग म्हणजे खूप सारा उत्साह, नवीन स्वातंत्र्य आणि नवीन मित्र. पण हे वर्ष अशा चुकांनीही भरलेलं असतं, ज्याचा पश्चाताप अनेक विद्यार्थ्यांना नंतर होतो. तर आज आपण बघणार आहोत अशा टॉप 10 चुका ज्या तुम्ही तुमच्या फर्स्ट इयरमध्ये टाळल्याच पाहिजेत. चला तर मग सुरू करूया. पहिली आणि सर्वात मोठी चूक, बेसिक्सकडे दुर्लक्ष करणे. अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंग मॅथ्स, प्रोग्रॅमिंगचे बेसिक्स आणि मेकॅनिक्ससारख्या विषयांना हलक्यात घेतात. त्यांना वाटतं, अरे हे तर असंच आहे. पण मित्रांनो, हे विषय तुमच्या पुढच्या 3 वर्षांचा पाया आहेत आणि जर पायाच कच्चा असेल तर इमारत कोसळणारच. दुसरी चूक, कॉलेज आपल्याला सगळं काही शिकवेल हा गैरसमज. तुम्हाला वाटत असेल की कॉलेजचा सिलेबस पूर्ण केला की झालं, पण सत्य हे आहे की अनेकदा सिलेबस जुना असतो. तुम्हाला स्वतःहून नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. कोडिंग असो, नवीन टेक्नॉलॉजी असो किंवा सॉफ्ट स्किल्स असोत, सेल्फ लर्निंग हाच यशाचा खरा मंत्र आहे. तिसरी चूक, वेळेचे चुकीचे नियोजन. नवीन स्वातंत्र्य मिळाल्यामुळे अनेक जण रात्री रात्री वेब सिरीज बघण्यात, गेमिंगमध्ये किंवा हॉस्टेलमध्ये टाइमपास करण्यात वेळ वाया घालवतात. मजा आणि अभ्यास यात संतुलन ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर शेवटी परीक्षेच्या वेळी वेळेचे नियोजन म्हणजे काय, ते खातात की लावतात अशी अवस्था होते. चौथी चूक, CS किंवा IT ब्रांच असूनही कोडिंगकडे दुर्लक्ष करणे. अनेक विद्यार्थ्यांना वाटते की कोडिंग तर 3ऱ्या वर्षात सुरू करायचं असतं. ही सर्वात मोठी चूक आहे. जर तुम्ही पहिल्या वर्षापासूनच DSA, पायथन किंवा वेब डेव्हलपमेंट शिकायला सुरुवात केली तर तुम्हाला इतरांपेक्षा खूप मोठा फायदा मिळेल. पाचवी चूक, क्लब्स आणि ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग न घेणे. काही विद्यार्थी फक्त किताबी किडे बनून राहतात. ते कॉलेज फेस्ट, हॅकॅथॉन किंवा कोणत्याही क्लबमध्ये सहभागी होत नाहीत. मित्रांनो, क्लब्स म्हणजे फक्त मजा नाही, तर इथे तुमची नवीन लोकांशी ओळख होते, तुमचे स्किल्स वाढतात, तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं. सहावी चूक, नवीन मित्रपरिवार न बनवणे. काही जण एकटेच राहतात किंवा फक्त त्यांच्या जुन्या शाळेतल्या मित्रांमध्येच अडकून राहतात. इंजिनिअरिंगमध्ये मित्र खूप महत्त्वाचे असतात. प्रोजेक्ट्समध्ये मदत करण्यापासून ते परीक्षेच्या वेळी नोट्स देण्यापर्यंत मित्र तुमची खरी सपोर्ट सिस्टीम असतात. सातवी चूक, शेवटच्या क्षणी अभ्यास करण्याची सवय. परीक्षेच्या आदल्या रात्री IMP क्वेश्चन्स करून पास होऊन जाऊ, ही मानसिकता तुम्हाला केटीसच्या खाईत ढकलू शकते. पहिल्या दिवसापासून थोडा थोडा अभ्यास करण्याची सवय लावा, नाहीतर बॅकलॉगचा डोंगर कधी तयार होईल हे कळणार पण नाही. आठवी चूक, कम्युनिकेशन स्किल्सकडे दुर्लक्ष करणे. विद्यार्थी फक्त टेक्निकल विषयांवर लक्ष केंद्रित करतात, पण प्लेसमेंटच्या वेळी तुमचं इंग्रजी, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचं प्रेझेंटेशन स्किल्सला जास्त महत्त्व दिलं जातं. लक्षात ठेवा, बोलतो त्याची माती पण विकते. नववी चूक, करिअरच्या पर्यायांचा शोध न घेणे. नोकरी करायची, स्टार्टअप सुरू करायचं का पुढे शिक्षण घ्यायचं याचा विचार 3ऱ्या किंवा 4थ्या वर्षात करू असं अनेक जण ठरवतात. पण फर्स्ट इयर हा AI, रोबोटिक्स, CAD, IoT सारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांचे एक्सप्लोर करण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. आणि 10वी चूक, इतरांशी खूप जास्त तुलना करणे. माझ्या मित्राची ब्रांच चांगली आहे, त्याचं कॉलेज चांगलं आहे, त्याला माझ्यापेक्षा जास्त मार्क्स मिळाले. ही तुलना तुम्हाला फक्त निराशा देईल. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. आपल्या रस्त्यावर लक्ष केंद्रित करा. आणि आता एक बोनस चूक, आरोग्याची काळजी न करणे. हॉस्टेलचं जेवण, अपुरी झोप आणि व्यायामाचा अभाव याचा थेट परिणाम तुमच्या अभ्यासावर आणि तुमच्या मानसिक आरोग्यावर होतो. रात्रीची मॅगी आणि दिवसाची झोप हे इंजिनिअरिंग लाईफ नाही. तर मित्रांनो, फर्स्ट इयर म्हणजे फक्त परीक्षा पास करणे नाही, तर ते तुमचा पाया, तुमचे मित्र आणि तुमचे स्किल्स तयार करण्याबद्दल आहे. या चुका टाळा आणि तुम्ही 4 वर्षानंतर स्वतःलाच धन्यवाद द्याल. आता तुम्ही खाली कमेंट करून सांगा, यापैकी कोणती चूक करण्याची तुम्हाला तुमच्या फर्स्ट इयरमध्ये सर्वात जास्त भीती वाटते. बघूया किती विद्यार्थी रिलेट करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.